नमस्कार मित्रांनो. काल माझ्या मित्राचं लग्न होतं. मग मित्राचं लग्न आहे म्हटल्यावर मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तुम्हाला तर माहितीच आहे. मग मित्राचं लग्न असल्यावर पोरांचा डान्स हा फिक्स राहतोच. मग त्यात मी पण डान्स केला. मग जेव्हा वरात ही आपल्या हॉलमध्ये आली, तर हॉलमध्ये आल्यावर मग पोरांचा अजून जल्लोष वाढला डान्स करायचा, ही करायचा. त्यात मी पण होतो. मग मी पण डान्स केला. कारण तर तुम्हाला माहिती आहे की हॉलमध्ये आलं का पोरं, पोरी, माणसं सगळी जास्त असतात. कारण पोरी इम्प्रेस करण्याच्या नादात मी जरा जास्तच उत्साहानं नाचलो. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यात मला एक पोरगी आवडली होती आणि ती माझ्यावर फ्लॅट एवढी झाली की काहीच बोलू नका. मग त्यात मग आम्ही भरपूर डान्स केला आणि मी मित्राच्या जवळ होतो. मग मित्राच्या जवळ असला म्हणजे मी जो मित्र होता तो दुल्हा होता. मग दुल्हाच्या जवळ असल्यामुळे त्या पोरीला वाटलं की मी त्याच्या लय जवळचा आहे. मग त्याच्यामुळे ती जरा जास्तच इम्प्रेस झाली. जेव्हा मग अक्षता पडत असताना किंवा असू दे किंवा ते जेव्हा गिफ्ट बिफ्ट देताना सगळीकडे म्हणजे ते मी मित्रासोबतच होतो, म्हणजे नवरदेवासोबतच होतो. त्यामुळे तर तिला वाटलं की जास्तच मी तिच्या जवळचं, त्यामुळे जास्तच माझ्या जवळ आली. आणि मेन गोष्ट म्हणजे की त्या पोरीला मला विचारणं झालं नाही का नंबर दे म्हणून. कारण विषय असा होता की ती पाहुण्यातलीच होती मित्राच्या. आणि मित्राच्या पाहुण्यातली असल्यामुळे मला तिला डायरेक्ट नंबर विचारता आला नाही. मग आम्ही खानाखुणा करून मी नंबर तिचा घेतला. मग नंबर घेतला तर मग तिला डायरेक्ट कॉल करणं योग्य नाही वाटलं, कारण ती पाहुण्या रावळ्यात असते. आता कारण तिचं घरची फॅमिली पण असू शकतात, म्हणून मी डायरेक्ट तिला कॉल केला नाही आहे. तर मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो तर आल्यावर मी तिला कॉल केला. मग कॉल केल्यावर मग पहिल्यांदा काही रिंग गेली नाही आहे, म्हणजे नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता. तर मी एका अर्ध्या तासांनी परत रिटर्न केला. तर हॅलो म्हटलं. तिनं ओळखलं नव्हतं, कारण मी तिला नाव पण काही विचारलं नव्हतं. तर यारी म्हणली. मग हॅलो आपलं नाव काय? तर यारी असं डबल म्हणली. ग मला वाटलं तिचं नाव यारी असेल. तर यारी. मग तिला मी विचारलं तर तुम्ही कुठं राहता? तर ती म्हणली की मी येनो-गोतीला. म्हणजे मला नाही समजलं. मग नंतर म्हणलं अहो मी तुम्हाला काल ह्याच्यात भेटलो होतो, आठवतं का लग्नात? तर ती म्हणली की मला "येन रे?" अहो म्हणलं मी काल तुला लग्नात भेटलो होतो बघ, इथं डान्स करत असताना डान्सिंग ओन असं असं "येन नमदे गोतील री." मग ती फोन कट केला मी. मग एक तासभर विचार केला की बाबा ही नेमकं काय म्हणत असेल, काय म्हणत असेल. तर नंतर असा डोक्यात विचार आला की ही पोरगी कर्नाटकची असू शकते किंवा ह्या पोरीनं दुसरा नंबर दिला, म्हणजे चुकीचा नंबर दिला. तर माझ्या इतकं दुर्दैव कोणाचंच नसेल. तुम्हाला माहिती कारण सांगतो की अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं होतं की माझं नशीब एवढं गांडूळ खराब आहे की "नशीब हो गांडू तो क्या करू का पांडू." ही अशी जी म्हण आहे ती मला शोभते. तर माझं इतकं वाईट नशीब कोणाचंच नसेल असं मला वाटतं. धन्यवाद. तर कुठल्याही पुरीच्या नादात तुम्ही रील बनवायला जाऊ नका किंवा अति ओव्हर करायला जाऊ नका. कारण पोरगी कधीही डान्सवर फिदा होत नसते. ही मी अनुभवलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. परत तुम्ही कधीच कुठल्या पोरीच्या नादी लागू नका. धन्यवाद.